हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो बघा फ्रेंड्स, आपण काय केलं होतं, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी M1ची सिरीज स्टार्ट केली होती. ओके, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 3 लेक्चर घेतलेले आहे. आज आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत, नेक्स्ट पार्ट घेणार आहोत. पहिल्या 3 लेक्चरचा जर रिव्ह्यू द्यायचा झाला तर पहिल्या 3 लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कोएफिशियंट ऑफ रॉ डाटाबद्दल घेतलं होतं. त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण मीन ऑफ व्हेरिएशन कसं काढायचं हे घेतलं होतं आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड डेव्हिएशन घेतलं होतं. सो आजचं लेक्चर आहे, फोर्थ लेक्चर आहे आणि फोर्थ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तो म्हणजे काय असणार आहे, व्हॅरियन्स. तर व्हॅरियन्स सगळ्यात अगोदर व्हॅरियन्स म्हणजे काय आहे, तर स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे काय, व्हॅरिएशन. तर बघा, द स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज कॉल्ड द व्हॅरिएशन. काय व्हॅरिएशन म्हणजे जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढला होता तो स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, आपला व्हॅरिएशन. मग जर आपल्याला एखादा रॉ डाटा दिलेला त्याच्यासाठी जर व्हॅरियन्स काढायचा तर काय, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर आहे. मग एक्स बार इज इक्वल टू काय असतं, जेवढ्या एक्स आयच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या सर्वांची सम डिवायडेड बाय त्या किती नंबर दिलेले आहेत डिवायडेड बाय ती, म्हणजे काय असते आपली समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. म्हणजे त्या सपोज हा रॉ डाटा दिलेला आहे, या सर्व रॉ डाटाची सम डिवायडेड बाय किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 हे काय झालेलं आहे आपलं एन. म्हणजे एन इज इक्वल टू काय सांगितलंय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे या डाटामध्ये जेवढा नंबर्स एंट्री आहेत ते म्हणजे आपलं एन. मग याच्यावरनं कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स साठी फॉर्म्युला तयार झाला. तर काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. एसडी म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन म्हणजे काय, आपण जो एक्स बार काढलेला आहे कशावरनं काढलेला आहे, तर दिलेल्या रॉ डाटाची सर्वांची बेरीज करून त्या जेवढ्या नंबर आहे तेवढा डिवायडेड बाय करून जो आपला एक्स बार निघाला तो म्हणजे मीन इंटू 100. आता 100 का काढलाय, कारण व्हॅरियन्स काढायचं म्हणजे आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून इंटू 100. मग याला स्टँडर्ड डेव्हिएशनला आपण काय म्हणत असतो, सिग्मा. म्हणजे सिग्मा डिवायडेड बाय एक्स बार. मीनला काय म्हणतो, एक्स बार. जर फॉर्म्युलेटिक सांगायला असेल तर एस बार आणि इंटू 100. ओके, सो आपण एक्झाम्पल बघूया. एक व्हॅरियन्स काढायचं एक्झाम्पल बघूया. बघा, फाइंड व्हॅरियन्स अँड कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स ऑफ द फॉलोइंग डाटा. हे सेम आहे जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये घेतलं होतं, फाइंड रेंज अँड द कोएफिशियंट ऑफ द रेंज. सेम आपल्याला व्हॅरियन्स अँड द कोएफिशियंट ऑफ द व्हॅरियन्स फाइंड करायचा. बघा, मग त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. हा एंट्रीज आहे 49 63 49 46 59 65 52 60 आणि 54. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय लागणार आहे, तर सगळ्यात पहिले एक्स बार लागणार आहे. एक्स बार म्हणजे काय आहे, तर दिलेल्या नंबर सर्वांची म्हणजे समेशन ऑफ एक्स बार डिवायडेड एन म्हणजे काय आहे, 49 प्लस 63 प्लस 46 प्लस 59 प्लस 65 प्लस 52 प्लस 60 प्लस 54 डिवायडेड बाय, आता ह्या टर्म्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून डिवायडेड बाय 8 आहे. तर आपल्याला काय करायचं, या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. मग या सर्वांची सम किती होणार आहे, 4 4 8 डिवायडेड बाय 8. आणि काय करायचं आहे, या 8नी त्या 448ला डिवाइड करायचं, तेव्हा आपल्याला मिळणार आहे 56. म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे 56. ओके, एक्स बारची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे 56. नंतर आता आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म पाहिजे, आता स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिजे. स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी पाहिजे समेशन ऑफ एक्स आय डिवाइडेड, म्हणजे एक्स बार काढलेला आहे तर आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी काय काय पाहिजे, तर डी आय पाहिजे आणि डी आयचा स्क्वेअर पाहिजे. त्याच्यावरनं आपण काय करणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन काढणार आहे. ओके, मग एक्स आय म्हणजे हा सर्व दिलेला, मी एक टेबल ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये एक्स आय लिहिला. एक्स आय म्हणजे हा सर्व एंट्री कोणत्या ज्या रॉ डाटामध्ये दिलेल्या आहेत त्या. नंतर डी आय म्हणजे काय, एक्स आय मायनस एक्स बार. तर एक्स बारची व्हॅल्यू किती आलेली आहे, 56. मग काय केलेलं आहे, एक्स आय म्हणजे 49 मायनस 56 म्हणजे -7. त्याच्यानंतर 63 मायनस 56 म्हणजे 7. आता मायनस प्लसच्या ह्या टर्म्स आलेल्या आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे एक्स आय मायनस एक्स बार केलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर डी आय स्क्वेअर म्हणजे हा ज्या टर्म्स आलेल्या आहेत त्या हा आलेल्या आहेत आपल्याकडे डी आय. जसं आता इथे एक्स आय आहे, एक्स आय किती आहे, 46 मायनस 56 म्हणजे किती आलेलं आहे, -10. ओके, सो बघा ह्या सर्व डी आयच्या टर्म्स आलेल्या आहेत. जेव्हा आपण या डी आयचा स्क्वेअर करतो, स्क्वेअर करणं म्हणजे काय, जर सपोज -7 दिलेला आहे तर याचा स्क्वेअर करायचा म्हणजे -7 इंटू -7. मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होत असतं आणि 7 7 49
म्हणून या टर्मचा या DIचा स्क्वेअर हा काय आलेला आहे +49 आलेला आहे. सिमिलरली काय झालेलं आहे, ह्या सर्व DIचा म्हणजे ह्या सर्व दिलेल्या नंबरचा स्क्वेअर काढलेला आहे. कधीच कुठल्याही मायनस नंबरचा स्क्वेअर हा काय येत नसतो, कधीच कुठल्या नंबरचा म्हणजे मायनस असो की प्लस असो तो कधीच स्क्वेअर मायनस येत नसतो. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपण DI स्क्वेअर काढला आणि मग त्या आलेल्या सर्व DIच्या स्क्वेअरची काय केलेली आहे प्लस केली, सम केली, म्हणून आपल्याला काय मिळालं समेशन ऑफ DI स्क्वेअर आणि ते किती मिळालं 324. बघा मग त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला यूज केला. काय आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू समेशन ऑफ DI स्क्वेअर डिवाइडेड बाय n. आता DI स्क्वेअर किती आलेला आहे 324 आणि n किती व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, ह्या टोटल व्हॅल्यूची आपण काउंट केली होती तर 8 व्हॅल्यू होत्या. मग 8 नी जेव्हा आपण 334 ला डिवाइड केलं आणि त्याचा काय काढला अंडर रूट काढला तेव्हा आपल्याला सिग्माची व्हॅल्यू मिळाली आणि ती किती मिळाली बघा 324 डिवाइडेड बाय 8 832 004 मग जाणार नाही पॉइंट मध्ये 845 4.5 असा हा काय येणार आहे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. मग त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. तेव्हा आपल्याकडे ही व्हॅल्यू SG सिग्मा इज इक्वल टू 6.363 अशी आलेली आहे. ओके, बघा त्याच्यानंतर आपण काय काढलेला आहे व्हॅरियन्स. तर व्हॅरियन्स का बरं व्हॅरियन्स काढलाय, कारण की आपल्याला काय पाहिजे फाइंड द व्हॅरियन्स सांगितलेलं, म्हणून आपण काय काढलेला व्हॅरियन्स काढलेला. मग व्हॅरियन्स इज इक्वल टू काय सांगितलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. मग स्टँडर्ड डेव्हिएशन किती आलेलं आहे आपलं 6.363 आलेला आहे. मग याचा काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मग याचा स्क्वेअर म्हणजे किती आलेला आहे 40.487. म्हणजे याचा स्क्वेअर करणार म्हणजे काय करणार 6.363 इंटू 6.363 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि हे येणार आहे 40.487 आणि हे असणार आहे आपलं व्हॅरियन्स. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. मग काय स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइडेड बाय इंटू 100 म्हणजे सिग्मा डिवाइडेड बाय x बार इंटू 100. मग सिग्माची व्हॅल्यू किती आलेली आहे तर 6.363 इंटू x बारची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे ती आलेली आहे 56 इंटू 100 आणि या सर्वांचं मिळालेलं आहे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स इज इक्वल टू 11.360. हे कशामध्ये मिळालेलं आहे आपल्याला तर पर्सेंटेज मध्ये मिळालेलं आहे. काय कारण की इंटू आहे म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स आपल्याला कशामध्ये पाहिजे पर्सेंटेज मध्ये पाहिजे, म्हणून ही कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्सची व्हॅल्यू कशामध्ये मिळालेली आपल्याला पर्सेंटेज मध्ये मिळाली. बघा जेव्हा आपण स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ व्हॅरियन्स काढलं तर या फॉर्म्युला या एक्झाम्पलसाठी आपल्याला ती मिळाली 40.487 आणि स्टँडर्ड कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स मिळालेली आहे 11.362. सो असंच आपण काय करणार आहोत कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स आपण ग्रुप्ड डाटा आणि अनग्रुप्ड डाटासाठी बघणार आहोत. सो फ्रेंड्स बघा आता आपण बघणार आहोत सेकंड एक्झाम्पल कशावर ग्रुप डाटावर अनग्रुप डाटावरचं सेकंड एक्झाम्पल. बघा त्याच्यामध्ये मला काही रॉ डाटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्हॅल्यू दिलेले 10 20 30 40 50 आणि एफच्या व्हॅल्यू दिलेले 12 15 17 11 आणि 0 2. सो अगेन मी एक टेबल ड्रॉ केलेला आहे, त्याच्यामध्ये मी XIच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे पूर्ण FIच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. XI म्हणजे 10 20 30 40 50 ह्या सर्व XIच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 12 15 17 11 0 9 ह्या सगळ्या FIच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर FI इंटू XI म्हणजे अगेन काय करायचं आहे XI इंटू FI या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार आहे FI इंटू XI. त्याच्यानंतर DI म्हणजे काय असतं XI मायनस X बार. तर X बार काढायचं आहे तर X बार काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय आहे तर हा 10 20 30 40 प्लस 50 डिवाइडेड बाय किती टर्म आहे 1 2 3 4 5 डिवाइडेड बाय 5. ओके, म्हणजे हे येणार आहे तुमचं हे काय येणार आहे तुमचं मग हे येईल तुमचं X बार आणि ते काय येणार आहे तुमचं हे सेम येईल. बघा 30 आणि 30 60 60 म्हणजे 150 डिवाइडेड बाय 5 5 3 15 30. X बारची व्हॅल्यू किती येते तुमची 30. X बारची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 30 येणार आहे. ओके, इस 30 40 50 60 60 आणि 4 100 100 आणि 50 150 डिवाइडेड बाय 150 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती येतं तर 5 ने डिवाइडेड केलं तर 30 येतं म्हणजे X बारची व्हॅल्यू आली 30. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची DI ची. DI म्हणजे काय XI मायनस X बार. मग X बार 30 आहे आणि XI किती आहे 10. मग
30 मायनस 10. तर याच्यासाठी काय केलेलं आहे, DI कसा काढलेला आहे, तर मीनच्या फॉर्म्युल्याने काढला. मग मीनच्या, कारण की हा जर फॉर्म्युला आपण अप्लाय करतोय तर समोर स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतोय. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मीन काढण्यासाठीचा फॉर्म्युला शिकवला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतोय, एक्स बार काढतोय. कारण की जर आपण आपला या एक्स बारचा जो आपण यासाठी वापरला होता, या ऑब्झर्वेशनसाठी जर वापरला होता, तर याच्या येणाऱ्या आन्सर मध्ये काय येते, थोडासा डिफरन्स येतो. त्याच्यामुळे आपण हा न वापरता काय करतोय, हा यूज न करता आपण कशाचा, मीन एक्स बारचा, कशामध्ये जो स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केला होता तो फॉर्म्युला यूज करतोय. आणि त्याच्यावरनं आपल्याला एक्स आहे, म्हणजे मग मीन एक्स बारची व्हॅल्यू काढली. मीन एक्स बारची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्या स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, समेशन ऑफ fi into xi डिवाइडेड बाय n. मग n काय होतं तिथं, तर ज्या fi आहेत ह्या fi या टोटल fi ची बेरीज, म्हणजे तिथे काय होतं, स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये n. आणि व्हॅरियन्स काढताना आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचा यूज करतोय. स्टँडर्ड व्हॅरियन्स म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. म्हणून हा एक्स बार काढण्यासाठी आपण स्टँडर्ड डेव्हिएशन मधल्या व्हॅरियन्सचा, स्टँडर्ड डेव्हिएशन मधल्या मीनचा फॉर्म्युलाचा यूज केलेला आहे. मग काय आहे, समेशन ऑफ fi into xi, मग किती आहे ते 1820. म्हणजे या fi into xi ची सर्वांची सम केली तर ती किती आली, 1820 डिवाइडेड बाय n. हा फॉर्म्युला इथे, हा फॉर्म्युला याच्यासाठी काय केलेला आपण, अप्लाय केला. n म्हणजे या fi च्या टोटल fi ची काय केलेली आपण, सम केली, ती किती आली, 64. आणि याच्यावर या दोघांचं जेव्हा डिव्हिजन केलं तेव्हा आपल्याला एक्स बारची व्हॅल्यू मिळाली, ती किती झाली, 28.47. आणि मग काय केलं आपण, हा 28.437 म्हणजे एक्स आहे किती आहे, 10 मायनस 28.437 केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाला. त्याच्यानंतर DI स्क्वेअर केला. DI स्क्वेअर म्हणजे काय केला, ह्याच्या एक्स आय मायनस एक्स बारची व्हॅल्यू काढली, त्याच्यावरनं आपल्याला काय आला, DI आला. आणि त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाला. मग fi इंटू DI म्हणजे हा काय केला, DI स्क्वेअरची आणि fi ची जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, गुणाकार केला, तेव्हा आपल्याला या fi इंटू DI स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आणि या टोटलची सम केली तेव्हा आपल्याला ही सम एवढी मिळाली. आता बघा आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगतो, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू समेशन ओव्हर अंडर रूट ऑफ समेशन fi इंटू DI स्क्वेअर डिवाइडेड बाय n. म्हणून आपण काय केली, या पूर्ण fi इंटू DI स्क्वेअरची काय केलेली आहे, DI स्क्वेअरची काय केलेली आहे इथे सम केली. तर बघा ही सम किती आलेली आहे, 10,843.65 आणि n किती आलेला आहे आपला, तर इथे n काढला होता 64. मग जेव्हा या दोघांचं डिव्हिजन केलं आणि अंडर रूट काढलं तेव्हा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे 13.016. सिमिलरली आपल्याला व्हॅरियन्स काढायचा होता. आणि व्हॅरियन्स म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. वरती आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं, जेव्हा 13.016 चा स्क्वेअर काढू त्याच्यात तेव्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, व्हॅरियन्सची, ती येते 169.416. सिमिलरली आपल्याला काय फाइंड, आणि ही झाली आपली व्हॅरियन्सची व्हॅल्यू. आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स आपल्याला इथे फाइंड करायला सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स इथे फाइंड केला नाही. जर आपल्याला या एक्झाम्पल मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स जर फाइंड करायला सांगितलं असतं, फक्त इथे व्हॅरियन्स फाइंड करायला सांगितलंय म्हणून आपण इथे व्हॅरियन्स, जर आपल्याला इथे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स फाइंड करायला सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइडेड बाय मीन इंटू 100. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन किती आलेलं आहे आपलं, तर 169.416 डिवाइडेड बाय मीन किती आला, एक्स बारची व्हॅल्यू किती आलेली आहे, 28.437 इंटू 100. जेव्हा हे सिम्प्लिफिकेशन करणार, जेव्हा हे सिम्प्लिफिकेशन आपण जेव्हा या व्हॅल्यूचं सिम्प्लिफिकेशन करणार तेव्हा आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स मिळणार. सो याचे आन्सर काय येईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो यानंतर बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल. सो फ्रेंड्स बघा, आता थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत आपण कशावरती, तर ग्रुप डाटावरती. आता बघा थर्ड एक्झाम्पल ग्रुप डाटावरती. हा ग्रुप दिलेला आहे, म्हणजे क्लास आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. आणि F5 फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे त्याच्या 14, 23, 27, 21 आणि 15. मग मी काय केलेलं आहे, एक टेबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर क्लास लिहिले, जे क्लास माझ्याकडे काय होते, गिवन होते. हे सर्व क्लास मी इथे घेतले. F5 म्हणजे काय आहे, माझ्या फ्रिक्वेन्सी, त्याला मी काय कन्सिडर केलेलं आहे, F5 ह्या सर्व फ्रिक्वेन्सी. आणि या सर्व फ्रिक्वेन्सीचं सम केले की मला मिळालेली आहे 100. म्हणून समेशन ऑफ F5 इज इक्वल टू n इज इक्वल टू 100. त्याच्यानंतर XI म्हणजे काय आहे, जो क्लास आहे त्याचा मिड व्हॅल्यू म्हणजे 0 ते 10 ची मिड टर्म कोणती आहे, मिड व्हॅल्यू कोणती आहे, 5. म्हणून ह्या सर्व टर्म्सचा काढला तेव्हा मला XI
एफ आय इंटू एक्स आय म्हणजे काय केलं, ह्या दोघांचा जेव्हा मी काय केला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा मला एफ आय इंटू एक्स आयच्या व्हॅल्यू मिळाला, म्हणजे गुणाकार केला असता 14×5 म्हणजे एफ आय इंटू एक्स आय. त्याच्यानंतर डी आय, डी आय म्हणजे काय एक्स आय मायनस एक्स बार, तर याच्यासाठी एक्स बार काढावं लागेल. एक्स बार काढण्यासाठी फॉर्म्युला काय समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय एन, एफ आय इंटू एक्स आय जे की आता आपण काढलंय त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 2500 डिवायडेड बाय एन, एन किती आला 100, हा शून्य कटला, हा शून्य म्हणजे किती आलेली आहे माझ्याकडे व्हॅल्यू 25, यांची व्हॅल्यू आलेली आहे 25, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग हा काय केलेला आहे एक्स आहे, म्हणजे काय केलेला आहे एक्स आहे म्हणजे 25 मायनस 5 20. ओके, अशा प्रकारे या सर्व डी आयच्या व्हॅल्यू काढलाय. हा डी आयचा स्क्वेअर केला म्हणजे काय केलं 20 इंटू 20 म्हणजे किती आलं 400, म्हणजे हा काय आला 20चा स्क्वेअर आला. मग अशा प्रकारे सर्व याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळालं डी आय स्क्वेअर. मग या डी आय स्क्वेअरचं आणि या एफ आयचं जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार केला तेव्हा आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळाली आहे एफ आय इंटू डी आय स्क्वेअरची. आता मग याच्यावरून आपण काय केलेलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड केलं. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा इज इक्वल टू एफ इज इक्वल टू अंडर रूट समेशन एफ आय इंटू डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन. हे मागच्या एक्झाम्पलमध्ये झालेले स्टँडर्ड डेव्हिएशनच्या एक्झाम्पलमध्ये. सो याच्यावरून आपल्याला समेशन ऑफ एफ आय इंटू डी आयची व्हॅल्यू डी आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे 16000 डिवायडेड बाय एन किती आलेला आहे आपला, तर हा आलेला आहे 160, बरोबर आहे. मग स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 160, मग त्याचा आपण काय केलेलं आहे अंडर रूट काढलेला आहे म्हणजे किती मिळालं 12 इंटू 649. मग आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन माहिती आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू व्हॅरियन्स काढलेला, व्हॅरियन्स इज इक्वल टू काय आपल्याकडे ही सर्व कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे स्टँडर्ड डेव्हिएशनची. रोचा स्क्वेअर केला 12.649 स्क्वेअर म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू मिळालेला आहे 12.649. ओके, त्याच्यानंतर व्हॅरियन्स काढला. व्हॅरियन्स म्हणजे काय असतो, व्हॅरियन्स म्हणजे काय असतो स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. मग रोची व्हॅल्यू किती मिळाली स्टँडर्ड, जेव्हा आपण याचं काय केलेलं आहे अंडर रूट काढलेलं आहे. अंडर रूट काढल्यानंतर आपल्याला याची रोची व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली 12.649. मग याचा जेव्हा आपण स्क्वेअर करू म्हणजे 159.997 हा काय मिळालेला आपला व्हॅरियन्स मिळालेला आहे. मग कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि या स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू त्याच्यानंतर डिवायडेड बाय एक्स बारची व्हॅल्यू जी की आपण इथे काढलेली आहे इंटू 100. जेव्हा आपण याचं सिम्प्लिफिकेशन करणार आहोत 25 25 25 100 4 गुणिले 12.649 जेव्हा आपण याचं मल्टिप्लिकेशन करू तेव्हा आपल्याला 50.596 मिळेल आणि ही काय असणार आहे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स असणार आहे. अशा प्रकारे दिलेल्या ग्रुप डाटासाठी आपण काय काढलेले आहे क्लास एफ आय एक्स आय एफ आय इंटू एक्स आय, नंतर डी आय ची व्हॅल्यू एक्स आय मायनस एक्स बार करून काढली. एक्स बारची व्हॅल्यू ही आपण मीन एक्स बार म्हणजे या समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय यांच्या फॉर्म्युलावरनं काढली. त्याच्यानंतर आलेल्या डी आयचा स्क्वेअर केला आणि आलेल्या डी आयच्या स्क्वेअरला एफ आय सोबत मल्टिप्लाय केलं. अशा प्रकारे आपण व्हॅरियन्स काढला, कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स काढला आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं. सो फ्रेंड्स बघा अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. सो फ्रेंड्स बघा आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल बघितले. व्हॅरियन्स रॉ डाटासाठी व्हॅरियन्स कसा काढायचा आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स कसा काढायचा याच्यावर आपण 2 एक्झाम्पल बघितले. त्याच्यानंतर अनग्रुप डाटासाठी कसं काढायचा याच्यावर एक एक्झाम्पल बघितलं आणि ग्रुप डाटासाठी व्हॅरियन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स कसं काढायचा हे बघितलेलं आहे. पण जर सपोज असं एक एक्झाम्पल दिलेला आहे, डाटा दिलेला आहे इफ द मीन इज 82.5 म्हणजे मीनची व्हॅल्यू दिलेली आहे, मीन इज इक्वल टू किती दिलेला आहे 82.5 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेला आहे म्हणजे एस डी इज इक्वल टू किती दिलेला आहे 7.2. तर काय सांगितलंय फाइंड द कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. काय फाइंड करायचं आहे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. मग आपल्याला माहिती आहे कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्सची फॉर्म्युला काय स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100. मग आपल्याला गिवन काय काय बघा स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे म्हणजे 7.2 आणि मीन दिलेला आहे, मीन किती आहे 82.5 इंटू 100. जेव्हा आपण 7.2 इंटू 82.5 इंटू 100 या सर्वांचं काय करणार आहेत आपण सोल्युशन काढणार आहे तेव्हा आपल्याला काय मिळेल याची व्हॅल्यू मिळेल आणि हे येणार आहे आपल्याकडे 8.727% आणि हेच असणार आहे आपलं स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर दिस एक्झाम्पल. सो बघा याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हा हटवून इथे 0 देऊ शकता बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता या 82.50 म्हणजे तुम्ही काय करा डायरेक्टली 825 आणि याला डिवाइड करा 72 ला
ठीक आहे. याचा डिव्हिजन याचा भागाकार झाल्यानंतर आलेल्या आन्सर मध्ये 1 2 आणि 3 नंतर काय करा पॉईंट द्या आणि इंटू 100 करा, तर तेव्हा तुम्हाला आन्सर मिळणार आहे 8.727%. त्याने कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स हा कशामध्ये असतो, पर्सेंट मध्ये असतो. सिमिलरली आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, गिव्हन मध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन इज 75%. म्हणजे हा डायरेक्ट कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्सची व्हॅल्यू दिलेली आहे, ती म्हणजे किती आहे 75%. त्याच्यानंतर काय सांगितलंय अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज 24. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, तर मीन फाइंड करायचं आहे. ओके, मग बघा आपल्याला मीन फाइंड करायचं आहे म्हणजे हा इकडे डिवाइड मध्ये आहे, इकडे गेलं तर हा काय येणार आहे इंटू मध्ये येणार आहे. ओके, हा कसा आहे इकडे इंटू मध्ये आहे, इकडे आला तर हा काय येणार आहे डिवाइड मध्ये येणार आहे इंटू 100. मग जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आपल्याला मीनची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा मीन इज इक्वल टू 25 3 75, 25 चौक 100, 3 8 24, 8 चौक 32, म्हणजे मीनची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 32. बघा अशा प्रकारे या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारे आपण या लेक्चर नंबर 4 मध्ये व्हॅरियन्स कसा फाइंड करायचा आहे, कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स कसा फाइंड करायचा आहे, सिंपल रॉ डाटासाठी हे बघितलं. त्याच्यानंतर ग्रुप डाटासाठी कसं फाइंड करायचं हे बघितलं. त्याच्यानंतर अनग्रुप डाटासाठी दिलेल्या गिव्हन डाटासाठी व्हॅरियन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स कसं फाइंड करायचं हे बघितलं. आणि त्याच्यानंतर जर आपल्याकडे जर आपल्याकडे या फॉर्म मध्ये म्हणजे कोणत्या नंबर्स फॉर्म मध्ये, डाटा फॉर्म मध्ये जर असं रिटर्न मध्ये दिलेलं असेल तर त्याच्यावरनं आपण गिव्हन घेऊन कसं सॉल्व्ह करायचं हे बघितलेलं आहे. सो अशा प्रकारे स्टँडर्ड डेव्हिएशन हा पॉइंट आपला इथे संपलेला आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक्यू.